माझ्यावर प्रेम केलं हेच माझं भाग्य आहे, बाकी काय मला पाहिजे। आज सतीशराव तुम्ही सातारचा काजू म्हणून तुमचा शेंगदाणा प्रसिद्धीस आणला। आज काजूला एवढा भाव आहे आज, आणि प्रत्येकाच्या घरी 4 काजू तरी सापडतात आजच्या आधुनिक युगात। तसे तुमचे 4 शेंगदाणे सापडतात आणि माणसं विचारतात कुठं, और राजवाड्यापाशी राजवाडा, आणि तेही पहा कोपऱ्यावर जे थोडी टपरी आहे ना तिथं शेंगदाणे मिळतात। आणि तुम्ही जसं केलं तसं तुमची पुढची पण पिढी करते, याच्यामध्ये तुमच्या खऱ्या अर्थानं माझा मुलगा संदीप रावखंडे हो. आता हे सांभाळतो हो. आणि आता जे मी काय माहितीये का, मी आतापर्यंत ब्रँड केला नाही, पण आता मी ब्रँड करायचं चाललेलं आहे माझं। ते लायसन बिसन सगळं हे करून मी माझा सतीश शेंगदाणेवाले म्हणून ब्रँड करणार आहे। मला नाव मोठं लक्षण खोटं नकोय। मी पिक्चर बघितला होता चित्रटाकेला, नाव मोठं लक्षण खोटं नकोय, त्यामुळे मी कधीच हा विचार केला नाही, पण आता विचार करणार केलाय। ते अंमलात येईल 1 महिना 2 महिन्यात। तुमच्या पुढच्या व्यवसायाला आणि सातारकरांचं नाव साता समुद्रा पलीकडे जावं यासाठी आम्ही सगळ्या गुरुवार बागेतले सगळे तुमच्या वयाचे, तुमच्यापेक्षा जास्त वयाचे म्हणू, हरिओम ग्रुप तर्फे म्हणू किंवा सातारच्या प्रत्येक नागरिकाकडनं या व्यवसायाला मनापासून शुभेच्छा आहेत। आणि आमच्या काय म्हणूया की पंचमुखी देवस्थान गणपतीचं याच्या शुभ आशीर्वादाने तुम्ही साता समुद्राकडे जाऊन तुमची क्वालिटी शेंगदाणा जावा परवडावा, यासाठी काय आमच्यासारख्यांची मदत लागली तरी सांगा। इथून पुढचं तुमचं आयुष्य असं स्मार्ट या ड्रेस मध्ये आम्ही कधी पाहिलं नाही। एव्हरग्रीन बरं का, एव्हरग्रीन तुमचं आयुष्य इथून पुढे जावं, निरोगी राहावं, सातारकरांची सेवा तुम्ही करावी, आणि आमच्यासारख्याची जी मदत लागेल ती तुम्ही आग्रहाने सांगा। आम्ही तुमच्या व्यवसायाला म्हणण्यापेक्षा तुमच्या ज्या आत्ताच्या एनर्जी, ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता लोकांना गाईडलाईन करताय किंवा बोलताय ना, त्या सगळ्यांसाठी आम्ही प्रयत्न करूया। आपण सांगाल ते काम आम्ही माझं एक इच्छा आहे की हा जो माझा धंदा आहे ते कुठल्याही तरुण पिढीनं करावा, कारण का ह्याच्यामध्ये चांगलं इन्कम आहे। आणि महत्वाचं काय माहितीये का, फक्त लाजाय नाही पाहिजे, नाही लाजलं की संपलं। आणि मी सातारा जिल्हा नाही सर्व गिरायक ह्यांना सांगतो की काय मी आता हे मुलाखत दिली, माझं काही चुकलं बिकलं असलं तर मला माफ करा। नाही जिथे तुम्ही असं म्हणून पुढे जाता ना तोच मनाने मोठा माणूस असतो। जो माणूस स्वतःला समजतो माझं चुकलं का काय, तो माणूस मोठा असतो। आणि तुम्ही या व्यवसायामुळे सातारची शान, आन आणि प्रतिष्ठा दोन्ही सांभाळली, अशीच तुम्ही सांभाळत राहा। म्हणून मी म्हटलं तुम्हाला की सगळ्या सातारकरांची तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत। तुम्ही छान बोललात, खूप चांगलं सांगितलं, धन्यवाद।